मंडळी, एक विचार करा. एक असा माणूस ज्याच्याकडे खऱ्या अर्थाने ना काहीही नाहीये. म्हणजे न पैसा, न सैन्य, न कुठलं राजघराण्याचं बॅकिंग. अगदीच शून्यात. हो. आणि जो जीवाच्या भीतीने नागपूरच्या एका अंधाऱ्या ओलसर तुरुंगात खितपत पडलाय. मृत्यू कधीही येऊ शकतो अशी स्थिती आहे. तिथून तो पळून थेट जंगलात वणवण भटकतोय. अंगावर धड कपडे नाहीत, खायला अन्न नाही, लिटरली रानकंदमुळं खाऊन आणि भीक मागून दिवस काढण्याची वेळ आली आहे. पण पुढच्या अवघ्या काही वर्षात तोच माणूस शून्यातून स्वतःची एक बलाढ्य फौज उभी करतो बापरे. आणि पुण्यात येऊन बलाढ्य पेशवे आणि शिंद्यांना अक्षरशः पाणी पाजतो. साक्षात इंग्रजांनाही असा घाम फोडतो की त्यांना माघार घ्यावं लागते. पण तरीही यार, या माणसाचा शेवट एखाद्या युद्धात वीरमरणाने होत नाही, तर एका वेगळ्याच आतल्या मानसिक संघर्षात आणि एकाकीपणात होतो. ही स्टोरी एवढी अंगावर काटा आणणारी आहे ना, की सिरियसली विचार करू नका. अक्षरवारीच्या आजच्या या सखोल चर्चेत आपण अशाच एका झंझावाताचा वेध घेणार आहोत. आणि या झंझावाताचं नाव आहे यशवंतराव होळकर. आज आपण ज्या पुस्तकाची पाने उलटून या इतिहासाच्या खोलात जाणार आहोत, ते पुस्तक म्हणजे ना. स. इनामदार यांचं सुप्रसिद्ध ऐतिहासिक पुस्तक, ज्याचं नाव आहे झुंज. यार, हातात हा पुण्याचा कडक चहा आणि समोर झोंजसारखा विषय. वाईबचे एकदम इंटेन्स झालाय. आजच्या आपल्या या मुसाफरीचा उद्देशच मुळी हा आहे की यशवंतराव होळकरांचा शून्य ते इंडियन नेपोलियन हा जो अवाक करणारा प्रवास आहे तो समजून घेणं. हो, आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्यांचा स्वतःच्याच लोकांशी आणि स्वतःच्याच मनाशी असलेला जो आतला संघर्ष होता तो डिकोड करणं. ॲक्च्युली. आणि हा प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला अगदी त्यांच्या रॉक बॉटमला जावं लागेल. शून्यातून सुरुवात म्हणतो ना आपण, ती नक्की काय होती? पुस्तकाच्या सुरुवातीलाच इनामदारांनी एक सीन जिवंत केलाय. म्हणजे बघ, नागपूरच्या भोसल्यांनी जेव्हा यशवंतरावांना दगाबाजीने कैदेत टाकलं होतं ना, तो प्रसंग. तो नागपूरचं तुरुंग ना? हो, अत्यंत भयानक अवस्था. तिथून भवानी खत्री नावाच्या एका विश्वासू माणसाच्या मदतीने यशवंतराव तुरुंगाच्या पहारेकरांना लाच देऊन कसेबसे निसटतात. बापरे, एका राजपुत्रावर तुरुंगातून पळून जाण्याची वेळ. हो ना. आणि त्यांच्यासोबत फक्त 4 जण असतात, त्यांचे 4 कॉन्फिडंट्स. त्यानंतरची त्यांची ती जंगलातली फरफट वाचताना लिटरली अंगावर शहारे येतात. इनामदाराने त्याचं इतकं विविध वर्णन केलंय की जंगलातले काटे कुटे, पाठलाग करणाऱ्या सैन्याची भीती, कित्येक दिवस अन्नाचा कण नाही, लिटरली भीक मागण्याची वेळ आलेली असते. काय सांगतोय? पण यार, हा माणूस हार मानत नाही. शून्यातून पुन्हा उभं राहण्याची त्यांची ती जी जिद्द होती ती कमाल आहे. अरे, हे एक्झॅक्टली आपल्यासारखंच आहे ना. म्हणजे ऐकणाऱ्यांनाही हे रिलेटेबल वाटेल. आपण गावाकडून, साताऱ्याहून किंवा कुठूनही पुण्यात येतो. सुरुवातीला खिशात पैसे नसतात, कोणाचं बॅकिंग नसतं. हां, ते तर आहेच. छोट्याशा रूममध्ये राहून कधीतरी फक्त वडापाव खाऊन दिवस काढावे लागतात. पण जो खऱ्या अर्थाने जिद्दी असतो तो स्वतःची माणसं जोडतो, नेटवर्क बनवतो आणि स्वतःचं साम्राज्य उभं करतो. यशवंतरावांनी तेच केलं ना? एक्झॅक्टली. द स्ट्रगल इज रिअल. पण बघ, इथे एक महत्वाचा पॉइंट आहे. जेव्हा तुमच्याकडे काहीच नसतं तेव्हा तुम्ही सैन्य कसं उभं करता? हाच तर माझा प्रश्न आहे. हे काही एखादं स्टार्टअप काढण्यासारखं नव्हतं. इथं लाखो सैनिकांना पोसायचं होतं. यार, ज्या माणसाकडे काहीच नाही, जो स्वतः जंगलात लपून बसलाय, तो फौज कशी काय उभी करू शकतो? कोण का विश्वास ठेवेल एका पळपुट्या माणसावर? इथेच त्यांचा माइंडसेट गेम चेंजर ठरतो. यशवंतरावांनी पारंपरिक विचार सोडून दिला. त्यांनी बघितलं की समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांना प्रस्थापित व्यवस्थेने बाहेर काढले. भेल, पेंढारी, पठाण, अरब, हे सगळे लढाऊ जमातीचे लोक. अच्छा, म्हणजे ज्यांना कोणी विचारत नव्हतं असे लोक. हो, पण त्यांना कोणीही वाली नाहीये हे त्यांनी हेरलं. यशवंतराव या लोकांमध्ये गेले, ते त्यांच्यासारखेच राहिले, त्यांच्या भाषेत बोलले. त्यांनी या वेगवेगळ्या जाती, धर्माच्या आणि भन्नाट लढवय्या लोकांना एकत्र केलं. त्यांनी एक अनकन्व्हेन्शनल आर्मी उभी केली. म्हणजे जे लोक प्रस्थापित व्यवस्थेच्या बाहेर होते त्यांना त्यांनी एक पर्पज दिला. राईट. त्यांना नुसता पैसा नको होता, त्यांना सन्मान आणि ओळख हवी होती. इनामदार पुस्तकात स्पष्ट करतात की यशवंतरावांनी त्यांना सांगितलं की आपण अन्याय करणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध लढणार आहोत. पण एवढ्या मोठ्या सैन्याला पोसणार कसं? तेच सांगतो. अर्थकारणासाठी त्यांनी माळवा आणि खानदेशात छापे मारून जो खजिना मिळवला त्यातून या सैन्याला पोसलं. पारंपरिक सरंजामशाहीत सैनिकांना महिन्याला पगार मिळायचा, पण यशवंतरावांनी या पेंढाऱ्यांना युद्धातील लुटीचा वाटा देण्याचं मान्य केलं. ओहो. हे मेकॅनिझम इतकं भारी होतं की बघता बघता त्यांच्या मागे हजारो लोकांची फौज उभी राहिली. बेसिकली ही डिड नॉट प्ले बाय द ट्रेडिशनल रूल्स. वाव. म्हणजे जुन्या व्यवस्थेतील त्रुटी ओळखून स्वतःची ताकद बनवली.
पण यार ही सगळं करत असताना त्यांच्या स्वतःच्या घरात जे राजकारण शिजत होतं ते खूपच डार्क आहे असं मी वाचलंय. आपण बाहेरच्या जगाशी लढू शकतो, पण घरातल्या लोकांशी कसं लढायचं? खूपच डार्क. पुस्तकात इनामदारांनी खूप सुंदर पण भयंकर वास्तव मांडणारी संकल्पना वापरली आहे. स्वराज्य वृक्ष. स्वराज्य वृक्ष म्हणजे छत्रपती शिवरायांनी लावलेलं झाड? हो, स्वराज्य हे एक झाड आहे आणि होळकर शिंदे गायकवाड हे सरदार त्याचे रक्षक आहेत असं मानलं जायचं. पण अहिल्याबाई होळकरांच्या मृत्यूनंतर हे रक्षकच एकमेकांची मुळं कशी कापत होते हे यातून दिसतं. म्हणजे आपापसात भांडायला लागले? हो ना. होळकर घराण्यातच भावाभावांत सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला. काशीराव, मल्हारराव, विठोजीराव आणि आपले यशवंतराव. सत्तेच्या लालसेपोटी काशीरावाने थेट शिंद्यांची हातमिळवणी केली. घराचा भेदी? होय. आणि मग दौलतराव शिंद्यांनी अचानक हल्ला करून सख्खा भाऊ मल्हारराव याचा पुण्यात खून केला. हे एखाद्या जॉईंट फॅमिलीच्या प्रॉपर्टी डिस्प्यूट सारखा वाटतं. पण भावकीतले वाद आपण बघतो, सातबारे, जमिनी यावरून भावकीत भांडणं होतात. पण इथे सातबारा म्हणजे अख्खा हिंदुस्थान होता. हा नुसता इगो नव्हता, हा सत्तेचा माज होता. आणि हा माज इतका विकोपाला गेला होता की मल्हाररावांच्या मृत्यूनंतरही थांबलं नाही. यशवंतरावांचा दुसरा भाऊ विठोजीराव पुण्यात पकडला गेला. तेव्हा पेशवा दुसरा बाजीराव याने विठोजीरावांना चक्क हत्तीच्या पायी देऊन अत्यंत भयंकर आणि क्रूर शिक्षा दिली. बापरे. आणि तीही पुण्याच्या भर चौकात लोकांमध्ये दहशत बसवण्यासाठी. अरे बापरे. सख्ख्या भावाला लिटरली हत्तीच्या पायी देणं, दिस इज लिटरली क्रॉसिंग ऑल लिमिट्स. यार कोणत्याही माणसाला हे सहन होणार नाही. इथूनच मग यशवंतरावांच्या मनात सुडाची आग भडकली असणार ना. होय. आणि ती आग इतकी भयंकर होती की त्यांनी पेशवे आणि शिंद्यांना समूळ नष्ट करण्याची थेट शपथच घेतली. आणि या शपथेचा स्फोट झाला तो 1802च्या पुण्याच्या लढाईत, ज्याला आपण हडपसरची लढाई म्हणतो. ओहो, हडपसरची लढाई. ऐकणाऱ्यांना मी सांगते, हा पुस्तकातला सीन म्हणजे प्युअरली अंगावर शहारे आणणार आहे. यशवंतरावांची स्ट्रॅटेजी बघ. त्यांनी आपल्या सैन्याला ऑर्डर दिली होती की जोपर्यंत समोरून म्हणजे पेशवे आणि शिंद्यांच्या सैन्याकडून 25 तोफांचे गोळे डागले जात नाहीत तोपर्यंत आपण एकही गोळा झाडायचा नाही आणि हल्ला करायचा नाही. आणि यामागचा विचार समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तेच ना. म्हणजे समोरून मृत्यू चालून येतोय, तोफा धडधडतायत, एक धडाम, दोन धडाम, सैन्य मरतंय, घोडे किंचाळतायत, पण हा माणूस शांतपणे घोड्यावर बसून मोजतोय. 1, 2, 3. व्हॉट अ नेक्स्ट लेवल पेशन्स. असं का केलं त्यांनी? कारण त्यांना शिंद्यांच्या तोफांची कॅपॅसिटी आणि त्यांचं एक्झॅक्ट लोकेशन ट्रॅक करायचं होतं. 25 गोळे संपेपर्यंत शिंद्यांच्या तोफांची उष्णता वाढली होती आणि त्यांची दारुगोळ्याची गती कमी झाली होती. राईट. आणि बरोबर 25वा गोळा पडल्यावर त्यांनी आपल्या सैन्याला प्रतिहल्ल्याची ऑर्डर दिली. कमाल. एका झटक्यात त्यांनी शिंद्यांच्या आणि पेशव्यांच्या संयुक्त फौजेला धूळ चारली. तोफांची दिशा आणि वेग अचूक हेरून त्यांनी जो हल्ला केला तो मराठा इतिहासातला मास्टर क्लास मानला जातो. पण बघ, इथेच त्यांचं वेगळेपण दिसून येतं. पुणे जिंकल्यावर ज्या पुण्यात त्यांच्या भावाची हत्या झाली होती ते पुणे त्यांनी लिटरली लुटलं नाही. वेट, व्हॉट? पुणे जिंकल्या पण लुटलं नाही? नाही, अजिबात नाही. त्यांनी आपल्या सैन्याला सक्त ताकीद दिली होती की पुण्याच्या प्रजेला कोणताही त्रास होता कामा नये. एवढंच नाही तर ज्या बाजीराव पेशव्याने त्यांच्या भावाला मारलं ते पेशवे जेव्हा जीव मुठी धरून पळून जात होते तेव्हा सिंहगडावर यशवंतरावांनी त्यांच्यासाठी खायला अन्न पाठवलं. सिरियसली? म्हणजे ज्याने भावाला हत्तीच्या पायी दिलं त्याला जेवण पाठवलं? हो, कारण ते मराठा कोड ऑफ कंडक्ट पाळत होते. इनामदार दाखवून देतात की यशवंतराव फक्त एक बंडखोर नव्हते तर ते एक स्टेट्समन होते. त्यांना फक्त सूड घ्यायचा नव्हता तर मराठा साम्राज्य टिकवायचं होतं. पेशवा हा राजाचा प्रमुख आहे, त्याचा असा रस्त्यावर भुकेने मृत्यू होऊ नये ही त्यांची धारणा होती. पण यार इथंच मला एक गोष्ट खटकते. पुणे जिंकलं, पेशवे पळून गेले, पूर्ण सत्ता हातात आली, तरीही यशवंतरावांनी स्वतःला पेशवा किंवा मुख्य म्हणून का घोषित केलं नाही? मला वाटतं ऑथरचा पॉइंट वेगळा होता. यशवंतरावांनी स्वतः गादी न बळकवणं हा त्यांचा मोठेपणा होता. अच्छा. राजाप्रती असलेली ती एक जेन्युइन निष्ठा होती. ही रिस्पेक्टेड द मास्टर, भले तो मास्टर नालायक का असेना. अरे काहीतरीच काय सांगतेस, नीट वाचलं नाहीस तू. ही निव्वळ त्यांची मानसिक गरज होती. काय मानसिक गरज? ओके, सांग तुझं व्हर्जन. लेट अनपॅक दिस. तुला सांगतो, पुस्तकात इनामदार क्लिअरली सांगतात की यशवंतरावांकडे प्रचंड मिलिटरी पॉवर होती, पण त्यांना सुभेदारीचं ऑफिशियल व्हॅलिडेशन हवं होतं. त्यांना समाजाकडून आणि पेशव्यांकडून लेजिटिमसी हवी होती. हा त्यांचा इमोशनल वीक पॉइंट होता.
म्हणजे ताकद असूनही मान्यतेसाठी तडफड? पण असं का? एक्झॅक्टली. याला आपण लेजिटिमसी पॉवर डायव्हर्जन्स थिअरी म्हणू शकतो. यामागे खूप मोठं सामाजिक कारण होतं. यशवंतराव हे अहिल्याबाईंचे अनोरस पुत्र होते, म्हणजे दासीपुत्र. दासीपुत्र असल्याचा न्यूनगंड त्यांच्या मनात खोलवर होता. आणि दुसरं म्हणजे पेशवे आणि शिंदे यांच्या मनातील सेक्युलर हेट्रेड, म्हणजे जातीय आणि प्रादेशिक पूर्वग्रह. अच्छा, म्हणजे तो जो ब्राह्मण आणि धनगर असा भेद होता तो. हो, पेशवे हे कोकणस्थ ब्राह्मण आणि होळकर हे मूळचे धनगर समाजातून आलेले. हा जो जातीय आणि सामाजिक दुजाभाव होता तो खूप खोलवर रुजलेला होता. ब्राह्मण पेशव्यांना एका दासीपुत्राला, त्यातही धनगराला, आपल्या बरोबरीने बसवणं मान्य नव्हतं. त्यामुळे यशवंतरावांनी पुणे जिंकलं तरी पुण्यातील प्रस्थापित समाजाने आणि सरदारांनी त्यांना तो मान कधीच दिला नाही. त्यामुळेच ताकद असूनही यशवंतराव ती सुभेदारीची मोहर मिळवण्यासाठी, ते व्हॅलिडेशन मिळवण्यासाठी थांबून राहिले. सिरियसली, हा पॉइंट ऐकून माइंडसेट बदलतो. म्हणजे आपण ज्याला मोठेपणा आणि निष्ठा समजत होतो ती मुळात एक सायकोलॉजिकल वल्नरेबिलिटी होती. व्हॅलिडेशनची भूक माणसाला काय काय करायला लावते. अगदी बरोबर. आणि मंडळी, व्हॅलिडेशनची भूक माणसाला काय काय करायला लावते हे आपण पाहतोय. आणि आमची भूक तुमच्या व्हॅलिडेशनवर अवलंबून आहे. अरे थांबा, इतक्या भारी गप्पा सुरू आहेत, पण तुम्ही अजून सबस्क्राईब नाही केलं अक्षरवारीला? आत्ताच करा. दर आठवड्याला असाच एक नवीन आणि कडक भाग येतो. नोटिफिकेशन ऑन ठेवा. सिरियसली एकदम फ्री आहे. आणि आमचा हा घरगुती वाईब मिस करू नका. चला, परत आपल्या मुद्द्यावर येऊया. तर आपण बोलत होतो पेशव्यांच्या पळून जाण्याबद्दल. यशवंतरावांनी पुणे जिंकल्यावर पेशवे पळून थेट इंग्रजांच्या आश्रयाला गेले आणि त्यांनी वसईचा तह केला ना, ट्रीटी ऑफ बेसन. हाच तो टर्निंग पॉइंट जिथून सगळा गेम बदलला. पेशव्यांनी स्वतःची गादी वाचवण्यासाठी चक्क इंग्रजांचं मांडलिकत्व पत्करलं. बापरे. हो, आणि इथूनच यशवंतराव खऱ्या अर्थाने एकाकी पडले. बाकीचे सगळे मराठा सरदार, शिंदे, भोसरे, गायकवाड हे सगळे एक एक करून इंग्रजांपुढे झुकत होते. त्यांनी इंग्रजांची सबसिडरी अलायन्स म्हणजे तैनाती फौज स्वीकारली. पण हा माणूस एकटा इंग्रजांना भिडला. म्हणूनच त्यांना इंडियन नेपोलियन म्हटलं गेलं. इंडियन नेपोलियन, काय भारी टायटल आहे. पण हे टायटल का? फक्त लढले म्हणून? नाही, त्यांच्या मिलिटरी स्ट्रॅटेजीमुळे. त्यांनी मोबाईल वॉरफेअर तंत्र वापरलं. म्हणजे नक्की काय? इंग्रजांचं सैन्य हे हेवी पायदळ आणि जड तोफांवर अवलंबून होतं. ते शिस्तीत चालायचे. पण यशवंतरावांनी चपळ घोडदळाचा वापर केला, आधुनिक गनिमी कावा. अच्छा. त्यांच्या घोडदळाच्या हालचाली इतक्या वेगवान होत्या की इंग्रजांच्या पायदळाला ते कधीच सापडले नाहीत. इंग्रजांची रसद तोडणे, त्यांच्या छावण्यांवर अचानक हल्ला करणे आणि इंग्रज सैन्य सावध होण्याआधी तिथून पसार होणे. लॉर्ड लेकसारखे मातब्बर इंग्रज जनरल अक्षरशः वैतागले होते या टॅक्टिक्समुळे. चायला हा लय भारी. एवढंच नाही, त्यांनी भानपुरा या ठिकाणी स्वतःचा तोफखाना म्हणजे आर्टिलरी फॅक्टरी काढली. स्वतःचा तोफखाना? पण त्या काळात तंत्रज्ञान कुठून आणलं? त्यांनी इंग्रजांच्या तोफांचा अभ्यास केला. स्वतःच्या कारागिरांना त्या तोफा रिव्हर्स इंजिनियर करायला लावल्या. भट्टी कशी लावायची, लोखंड कसं वितळवायचं, तोफेच्या नळ्या कशा ओतायच्या, हे त्यांनी स्वतः लक्ष घालून करून घेतलं. अवाक करणार आहे हे. म्हणजे जेव्हा बाकीचे राजे इंग्रजांच्या तैनाती फौजेत अडकून गुलाम बनत होते, इंग्रजांची शस्त्रे विकत घेत होते, तेव्हा हा माणूस टेक्नॉलॉजिकल सॉव्हरेंटीचा विचार करत होता. स्वतःच्या तोफा स्वतः बनवायच्या. आज आपण जे मेक इन इंडिया किंवा आत्मनिर्भर भारत म्हणतोय ना, त्याचं विजन या माणसाने 200 वर्षांपूर्वी बघितलं होतं. अगदी. आणि नुसतं तंत्रज्ञान नाही, तर त्यांनी अखंड भारत किंवा सगळ्या भारतीय राजांचा एक जॉईंट फ्रंट बनवण्याचा प्रयत्न केला. राईट. त्यांनी ओळखलं होतं की इंग्रज आपल्याला एकटं पाडून मारणार. म्हणून त्यांनी पंजाबचे महाराजा रणजित सिंग, भरतपूरचे जाट राजा यांच्याशी संधान बांधलं. भरतपूरच्या वेढ्यात तर त्यांनी इंग्रज जनरल लॉर्ड लेक याला सलग 4 वेळा हरवलं. इंग्रजांची अक्षरशः पिसं काढली होती त्यांनी तिथे. म्हणजे जर तेव्हा हे सगळे राजे एकत्र आले असते तर इंग्रजांना तेव्हाच गाशा गुंडाळावा लागला असता. पण दुर्दैव, रणजित सिंग यांनी स्वतःच्या राज्याच्या सुरक्षेसाठी इंग्रजांशी तह केला. बाकीच्या राजांनीही पाठ फिरवली. यशवंतराव पुन्हा एकटे पडले. द लोन वॉरियर. पण यार, या सगळ्याचा त्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल? सततचा धोका, सततच्या लढाया, लोकांचा विश्वासघात. हाच या पुस्तकातला सगळ्यात इमोशनल आणि डार्क भाग आहे. द डिसेंट इंटू डार्कनेस. यशवंतरावांनी युद्ध जिंकलं होतं. राजघाटच्या तहाने इंग्रजांनी त्यांना स्वतंत्र राजा म्हणून मान्यताही दिली होती. पण वैयक्तिक आयुष्यात ते पूर्णपणे कोलमडून गेले. नक्की काय घडलं तिथे? एकीकडे ते राज्यासाठी लढत होते आणि दुसरीकडे त्यांचं घर उद्ध्वस्त होत होतं. त्यांच्या लाडक्या पत्नीचं तुळसाचं निधन झालं. हे त्यांच्यासाठी खूप मोठं इमोशनल ब्लो होतं.
त्यांच्या मुलीला भीमाबाईला तुरुंगवास भोगावा लागला. पण याहून भयंकर गोष्ट म्हणजे ज्या लोकांसाठी ते लढले त्या स्वतःच्याच लोकांनी विश्वासघात केला. म्हणजे कोण? आठवतंय, सुरुवातीला नागपूरच्या तुरुंगातून ज्या माणसाने त्यांना पळवून आणलं होतं तोच भवानी खत्री. त्या भवानी खत्रीने आणि त्यांच्या इतर काही जवळच्या सरदारांनी मिळून चक्क यशवंतरावांना मारून इंग्रजांशी संधान बांधण्याचा कट रचला. बापरे, ज्या माणसाने जीव वाचवला तोच जीव घ्यायला उठला. हे सगळं पचवणं अशक्य आहे एखाद्या माणसासाठी. हो, आणि याचा अत्यंत भयंकर परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाला. इंग्रजांना भारतातून हाकलून देण्यासाठी त्यांनी चक्क 2 लाख सैन्याचं आधुनिकीकरण करायचं आणि नव्याने मोहीम उघडायचं स्वप्न बघितलं होतं. पण हा सततचा मानसिक ताण, स्वतःच्याच रक्ताच्या आणि विश्वासाच्या लोकांनी पाठीत खुपसलेला खंजीर, यामुळे त्यांना ब्लड प्रेशरचा भयंकर त्रास सुरू झाला. मेंदूत रक्तस्राव झाला आणि वयाच्या अवघ्या 34-35व्या वर्षी एका महान योद्ध्याचा दुःखद मृत्यू झाला. फक्त 34-35व्या वर्षी? ओ माय गॉड. हो, द मॅन हू वॉन द वॉर लॉस्ट द स्ट्रगल फॉर एक्सेप्टन्स. शून्यातून विश्व निर्माण करणारा, ज्याने 25 तोफांचे गोळे अंगावर झेलले, तो राजा शेवटी आतून पूर्णपणे तुटला होता. लिटरली रडायलाच येतं हे वाचून. झुंज हे नाव किती सार्थ आहे बघ. ही झुंज फक्त रणांगणावरची नव्हती, ती अस्तित्वाची होती, समाजातल्या ओळखीची होती आणि स्वतःच्याच माणसांसोबतची होती. आपापसातले इगो, जातीपातीचे भेद आणि तो सेक्युलर हेट्रेड बाजूला ठेवून यशवंतराव होळकरांना ती सुभेदारी आणि साथ दिली असती. जर रणजित सिंगांनी शेवटपर्यंत त्यांची साथ सोडली नसती तर इंग्रजांनी खरंच भारतावर 150 वर्ष राज्य केलं असतं का? हा प्रश्न खूप अस्वस्थ करणारा आहे. आपणच आपल्या माणसांना कसं हरवतो आणि व्हॅलिडेशनच्या भुकेपायी आपण आपलंच कसं नुकसान करून घेतो याचं हे जिवंत उदाहरण आहे. नक्कीच. ऐकणाऱ्यांना मी एवढंच सांगेन की ना, इनामदार यांचं हे झुंज पुस्तक नक्की वाचा. तुमचा इतिहासाकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह बदलेल, गॅरंटीड. आणि हो, कॉमेंटमध्ये नक्की सांगा यशवंतरावांचा कुठला गुण तुम्हाला सगळ्यात रिलेटेबल किंवा भारी वाटला. त्यांची ती शून्यातून उभं राहण्याची जिद्द, त्यांचं विजनरी तंत्रज्ञान, की त्यांचं ते 25 गोळे मोजण्याचं पेशन्स. पुढच्या भागात असं एक मस्त पुस्तक घेऊन आपण येणार आहोत. अजिबात मिस करू नका. बाय. तोपर्यंत वाचत रहा, ऐकत रहा आणि स्वतःची झुंज लढत रहा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.